हाय हॅलो नमस्कार. आजचा ब्लॉग असणार आहे बड्डे स्पेशल ब्लॉग. आज माझ्या छोट्या बहिणीच्या मुलीचा बड्डे आहे आणि आमची तयारी सुरू झाली आहे बड्डेला जाण्याची. आता बघूया कसं कसं काय आज दिवसभरात काय काय होतं आहे. अजून तर काय मी बड्डेसाठी काही तिला गिफ्ट घेतलं नाही आहे. बघू ऑन द वे जाताना काही दिसलं तर छानसं असं घेईन किंवा तिला शॉपिंगसाठी घेऊन जाणार. बघूया आता पुढे पुढे कसं होत आहे, कसं आम्ही बड्डे एन्जॉय करतोय. तुम्ही आमच्यासोबत मस्तपैकी बड्डे एन्जॉय करा. चला तर मग भेटूया बड्डेला. माझी गडबड चालू झालेली आहे आणि एकटीच निघालेली आहे. आता मुली वगैरे नंतर नाही येणार आहेत. ते कसं मुलीचं थोडं कॉलेजमध्ये काही काम होतं तर ते म्हटते की आम्ही नंतर येतो, मम्मी तू पुढे हो. आता बघूया, आता मी एकटीच आहे. अजून जाताना पेट्रोल भरायचं गाडीमध्ये. आता बघूया कसं होतं आहे. बाय. बहिणीच्या घरी आली आहे. बघा गॅलरीमधून ती छोटी आहे ना, आवाज देते. मी तुम्हाला दाखवते. माझ्या मागे एक्झॅक्ट मागे दिसते की नाही गॅलरीमध्ये. बघा तिथून उभं राहून म्हणते मावशी. हा मी तुम्हाला ना त्या साईडनं कॅमेरा फिरून दाखवते. हो हो आली आली. हाय आली आली. हाय फ्लाइंग किस होती. हाय आले आले. थांब. कुठे गेली तू शिबू. ए शिबू शिबू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. अयो धरा. हॅपी बर्थडे. बघू जाऊ दे त्याला. बर्थडेला आहे. बर्थडेला तू फोटो काढणार आहे ना. याने फोटो काढणार तू. बटन दाबायचं होतं. तू स्कूलला का नाही गेली सांग मला. चॉकलेट का नाही दिले. हा हो आज एकटीच आले. आता मग ते एक्झाम वगैरे झालं की मग येतील. काय करता. ताई गेली तू नाही गेली. माझ्या पाठोपाठ अगदी थोड्या वेळात आई, वहिनी आणि भावाची मुलगी अक्षदा त्यासुद्धा आल्या. आज त्यांनी काय बसनेच ट्रॅव्हलिंग केलं होतं. घरची गाडी नव्हती. दादाला अचानक नाशिकला जावं लागलं आणि घरची कार नसली की मग इतकं ज्याला सवय नसते ना त्याला खरंच खूप अवघड जातं. आणि त्याच्यानंतर कसं माझे पप्पा आणि भावाचा मुलगा त्याचं कॉलेज सुटलं की मग येणार होते. तसं जस्ट कॉलेज चालू झाले तर सुट्टी नको म्हणून मग ते दोघं जण नंतर येणार होते. आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय करत करत ज्याला जे शक्य होते ते काम हाती घेऊन मस्त चाललं होतं डेकोरेशनची तयारी. इकडे स्क्रीनवरती गाणे लागले होते. मम्मी बसून होती शांत. माझी मोठी मुलगी गेली म्हणते आई चल आपण डान्स करू. आईचं कसं असतं कोणी आपल्या नातींसाठी ना ती लगेच रेडी. ती म्हटली चल चल चल. दोघींचा मस्त एन्जॉय चालू झाला. दोघींनी आईने पण तिला साथ दिली आणि चालू केलं दोघींनी. आम्ही मस्त हसत होतो. वहिनी हसत होत्या. आम्ही संध्याकाळी 4-5 वाजता नाश्ता झाला. मुलांना बोलवायला पाठवलं होतं. मुलं जमा झाले आणि मग आमच्या शिवण्याला छान औक्षण वगैरे केलं. आणि तिच्या मम्मीनं, मी, माझ्या मम्मीने, वहिनी असं आम्ही 4-5 जणं. तिच्या एक शेजारच्या ताई पण होत्या. त्या ताई आम्ही सगळ्यांनी मिळून तिला छान औक्षण केलं. बघत होती सगळ्यांच्या चेहऱ्याकडे मला काय स्पेशल ट्रीटमेंट देतात ते. असं लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद असं काही वेगळाच असतं. त्यांना वाटतं मला काहीतरी स्पेशलच. त्याच्यानंतर ना आम्ही पण गाणे लावले आणि आमचा एन्जॉय चालू झाला. असे तर आम्ही एन्जॉय करायचं म्हटलं डान्स करतात हे. पण आता कसं मम्मी सगळे असं लहान मुलांचे आजूबाजूचे आणि शेजारच्या ताई वगैरे सगळेच होते तर थोडंसं लाजतात ते. तसंही त्यांना काही डान्स एवढा येत नाही बरं का. पण करतात असं की बाबा चल तुझी इच्छा आहे तर मी करतो तुझ्यासाठी. थोडंसं चालायचं जातं थोडं काय ना असतं. थोडं बायकोच्या इच्छेसाठी पण थोडं करावं लागतं नवरवाला. शेवटी काय आनंदी. सगळं हे एन्जॉय झाल्यानंतर ना रिलॅक्स झालो आणि मग नंतर ठरलं की बाबा आपण फॅमिली मेंबर्सनी तिच्यासाठी जे छोटे छोटे गिफ्ट आणलेले आहेत. म्हणजे आमच्या शिवण्याची इच्छा होती का तिला असे खूप छोटे छोटे गिफ्ट भेटले पाहिजे. मग तिला ना इतर असं कसं सगळे गिफ्ट असे मी ओपन करणार तिला खूप इच्छा होती. मग सगळ्यांनी छोटे छोटे गिफ्ट आणले होते. अगदी छोटे छोटेसे क्यूट क्यूट असे. मग तिला ते सगळ्यांनी मिळून दिले.
आणि मी काही जाता जाता मला नाही वेळ भेटला तसा, आणि पाऊसही आला होता जाताना, आणि तिथे गेल्यावरही शॉपिंग करायला वगैरे वेळच नाही भेटला. मग मी तिला म्हटलं मी तुला थोडेसे पैसे देते, मग तू आपलं तिला जसं शक्य होईल तसं तिच्या आवडीनुसार, तिला स्कूलला काही इम्पॉर्टंट असेल किंवा मग तिला टॉईज वगैरे आवडतात, तर तिला जे आवडेल ते त्या ह्याच्यातून तू तिला गिफ्ट म्हणून माझ्यातर्फे दे, असं मी बहिणीला म्हटलं. बड्डे तर खूप छान पद्धतीनं आम्ही एन्जॉय केला. केक कटिंग नंतर सगळ्या लहान मुलांनी मस्त गाणे वगैरे लावले होते, छान छान डान्स केले. छान वाटत होतं मुलांचे डान्स वगैरे बघितले की. मुलं पण किती छान एन्जॉय करतात, त्यांना बघितलं की आपल्यालाही छान वाटतं. माझी मम्मी ते सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला. हा होता माझा छोटासा एक बड्डे व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.